तो जय श्री राम दोस्तों, वेलकम टू माय अनदर ब्लॉग। तो कैसे हो आप लोग? आय होप सब ठीक ही होगे। आणि सगळ्यांना बैलपोळ्याच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून। तर आज आपण बैलपोळ्याच्या निमित्ताने खीर बनवणार आहोत, एकदम मस्त। तर सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, काजू बदाम किशमिश वगैरे सगळ्या गोष्टी आल्यात। आणि आई जो पोरगा खूप काही शिकलाय का, खूप काही मस्त मस्त बनवतो आता जेव्हा मी तिकडे येईल, जेव्हा मी तुला भेटेल, तेव्हा माझ्या हातांनी बनवलेली खीर मी तुला खाऊ घालणार, पक्का, प्रॉमिस आहे। पागल होशील। तर आपण आपलं काम निपटून टाकू फटाफट। जो भी काम रहेगा वो सब बराबर फटाफट फटाफट सब कर देना है। अभी अपन काम पे लग जाते थोड़ा। मैं किचन में आता हूँ ना, किचन में तो मुझे ना गुस्सा आता है। ये बर्तन यार, बहुत बर्तन हो जाता है यार, बहुत गुस्सा आता है यार। ये बर्तन देख के ना चिड़चिड़ हो जाता है कि इतना बर्तन क्यों होता है यार, क्यों इतना खाना बनाते हैं यार हम लोग, समझ में नहीं आता। अब ये बर्तन घिसो, उसके बाद सब बनाओ, 1 बज गया, भूक लगा है। तर अशा प्रकारे आपली भांडी पण घासून झालेली आहे। तर आता आपण खीर बनवायला स्टार्ट करू। आता मी प्रोसेस सांगतो खीर कशी बनवायची। पोरांनो लक्ष द्या, लक्ष देऊन बघा। आपला गॅस पण आता चकचकीत झालेला आहे मस्तपैकी। दहा ते 15 मिनिटं आता आपण हे दूध आता असं उकळू, 10 मिनिटं तरी उकळावं लागेल। हे जे तांदूळ आहेत ते आपण टाकू त्याच्यात। नंतर ते काय जे आहे काजू बदाम किशमिश वगैरे हे सगळं आपण त्यानंतर त्यात टाकत जाऊ। मस्त असं कुटून घेऊ त्यांना, जसं आई आपल्याला कुटते तसं आपण ते पण कुटून घेऊ आणि ते टाकू। तर आता आपण सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। तांदूळ किशमिश ते बदाम बिदाम ते सगळं आपण टाकलं आता त्याच्यात। ठीक आहे, आता 10-15 मिनिटं तर त्याला लागेलच, तोपर्यंत काम करून घेऊ। आपलं काम तर चालूच आहे, काम करू। तो गाइस अपनी खीर तैयार हो चुकी है। थोड़ा सा गाढ़ा हो चुका है पर ठीक है। अभी अपन टेस्ट करते कैसे है। एक नंबर है, मस्त बना है, मस्त। तो गाइस थैंक यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग। ऐसे ही सपोर्ट कीजिएगा, लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और सपोर्ट कीजिए। पहली बात तो सपोर्ट, आप जब मुझे सपोर्ट करते हो तभी मुझे बहुत सारा मोटिवेशन मिलता है। तो थैंक यू सो मच फॉर वॉचिंग गाइस, बाय बाय, टेक केयर।